सुरुवात करायची. येस सर. ओके. थँक्यू. काल आपण जे पॉइंट्स डिस्कस केले त्याची एक रिव्हिजन घेऊया आणि त्याचा एक आपल्याला आज प्रोग्राम पण बघायचा आहे. सो एक्झॅक्टली प्रोग्राममध्ये हे कन्सेप्ट कशा वापरले जातात ते पण तुम्हाला त्या प्रोग्राम थ्रू मी एक्सप्लेन करेल. ओके. सो काल आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट डिस्कस केलेत. त्यातले माझ्या माहितीनुसार आपण कुठले कुठले कन्सेप्ट आपण काल डिस्कस केले, कोण सांगताय? काल आपण कुठले कुठले डिस्कस केले कन्सेप्ट? ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर क्लास, क्लास नंतर इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा एनकॅप्सुलेशन. ओके. सो हे 5 कन्सेप्ट आपण काल डिस्कस केले, बरोबर? बरोबर आहे ना? काल आपण हे 5 कन्सेप्ट डिस्कस केले ना? येस. ओके. कोणच रिप्लाय देत नव्हतं म्हणून म्हटलं. ओके. सो ऑब्जेक्ट म्हणजे काय? व्हॉट इज ऑब्जेक्ट? Real world entity. Good. An object is a real world entity. Okay. Object चे एक्झाम्पल सांगताय? टेल मी द एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट. काल भरपूर एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. पर्सन, प्लेस, बँक अकाउंट. ओके. अजून आपण भरपूर बघितलेत एक्झाम्पल्स काल. ओके. सो बेसिकली बघा, ऑब्जेक्ट्स आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो आणि ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. आता ती एंटिटी आहे नाहीये, त्याला आपल्याला त्याचा एक्झिस्टन्स आहे नाहीये हे आपण ठरवतो त्याच्या प्रॉपर्टीजवरनं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं. ओके. सो ज्यावेळेस आपण ग्रुप तयार करतो ऑब्जेक्टचा की ज्यांना सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? क्लास. क्लासची डेफिनेशन काल काय सांगितली? क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाईप. सिमिलर टाईपच्या ऑब्जेक्टचा जो काही ग्रुप तयार होईल, कलेक्शन तयार होईल, त्याला काय म्हणायचं? क्लास. ओके. सो सेम ऑब्जेक्ट आणि सिमिलर ऑब्जेक्ट याच्यामध्ये फरक आहे. आपण पुढे एक्झाम्पल बघणार आहेत, त्यात अजून जास्त क्लिअर. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं इनहेरिटन्स. इनहेरिटन्स कोण सांगू शकते का? व्हॉट इज इनहेरिटन्स? Example म्हणून if it is a process of creating a inheritance from new class. Yes. So basically inheritance is, in simple word or in a single word we can say, reusability. Okay, reusability. Inheritance is a process of creating a new class from a existing class. Okay, it is a process of one class that acquires the properties of existing class. Okay. सो ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो? एक नवीन क्लास तयार करतो. कुणापासून? जो एक्झिस्टिंग क्लास असतो त्याच्यापासून. याच्यामध्ये 2 टर्म्स असतात. जो नवीन क्लास तयार केलेला असतो त्याला चाइल्ड क्लास म्हटलं जातं आणि ज्याच्यापासून आपण तयार करतो त्याला पेरेंट क्लास म्हटलं जातं. चाइल्ड क्लास, पेरेंट क्लास. काल मी एक्झाम्पल पण सांगताना सांगितलं की ज्यावेळेस आपण एखादा बेबी कन्सिडर करतो, एखादं चाइल्ड कन्सिडर करतो, तर तो चाइल्ड असेल किंवा बेबी असेल, तर इट गोइंग टू acquire or it going to share the attributes or properties of parents. ओके. सो त्याप्रमाणे तीच कन्सेप्ट आहे इथं की ऑलरेडी आपल्याकडे एक जुना एक्झिस्टिंग क्लास आहे ज्याला आपण ओल्ड क्लास म्हणू, पेरेंट क्लास म्हणू. ओके. सो ह्या एक्झिस्टिंग क्लासमध्ये जो काय कोड केलेला आहे तो कोड मी ॲज इट इज काय करणार आहे? रियूज करणार आहे, परत त्याच्यापासून नवीन क्लास तयार करणार आहे
त्या प्रोसेसला त्यांनी नाव दिलेलं आहे इनहेरिटन्स. ओके, सो इथे बघा, in OOPS, that is object oriented programming, inheritance stands for reusability. ओके, की तुमच्याकडं जो काय एक्झिस्टिंग क्लास आहे तो तुम्ही ॲज इट इज काय करणार आहे, यूज करणार आहे आणि नवीन क्लास तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ॲडिशनल फीचर्स ॲड करणार आहे. ओके, सो दिस मीन्स दॅट ॲडिशनल फीचर्स कॅन बी ॲडेड टू ॲन एक्झिस्टिंग क्लास विदाउट मॉडिफाईंग इट. त्या एक्झिस्टिंग क्लासला मॉडिफाय न करता आपण त्याची कॅपॅसिटी, त्याची कॅपॅबिलिटी काय करत असतो, इम्प्रूव्ह करत असतो बाय ॲडिंग न्यू फीचर्स. ओके, सो काल सांगितल्याप्रमाणे इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे आपण पुढे खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आता सध्याला आपला जो टॉपिक आहे तो काय आहे, कन्सेप्ट रिलेटेड टू द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग आता कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये आपल्याला इथं डिस्कस करायचे नाही आहेत, शॉर्टमध्ये, कारण की जर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला राईट डाऊन द कन्सेप्ट ऑफ ओप्स, तर त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये 2-2, 3-3 सेंटेन्स मध्ये प्रत्येक कन्सेप्ट लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो त्या पद्धतीने नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करील. ओके, सो इनहेरिटन्स नंतर आपण डिस्कस केलं होतं पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स मेनी, मॉर्फ्स मीन्स फॉर्म्स. ओके, सो काल आपण भरपूर एक्झाम्पल कन्सिडर केले होते. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, पॉलिमॉर्फिझम मीन्स इट इज अन ॲबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू टेक मोर दॅन वन फॉर्म. हे एक ऑब्जेक्टची काय आहे, ॲबिलिटी आहे, ऑब्जेक्टची एक क्षमता आहे की जो एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. जसं की मी तुम्हाला पाण्याचं एक्झाम्पल सांगितलं, त्याचा बर्फ होऊ शकतो, वेपर वाफ होऊ शकते. तसंच आपण स्वतः ॲज अ स्टुडंट म्हणा, आपण आपलं जे नेचर असतं बिहेवियरचं, की आपण पेरेंट्स मध्ये वेगळ्या पद्धतीने बिहेव होतो, टीचर्स बरोबर वेगळ्या पद्धतीने बिहेव होतो, फ्रेंड्स मध्ये आपले सेम एज ग्रुप मधले जे आहेत त्यांच्याबरोबर आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. म्हणजे सेम ऑब्जेक्ट आहे पण त्याचं प्रत्येक ठिकाणी त्याचं जे बिहेवियर आहे ते काय वेगवेगळं आहे. तर त्यालाच त्यांनी नाव दिलेलं आहे पॉलिमॉर्फिझम. तर पॉली मीन्स मेनी, मॉर्फ्स मीन्स फॉर्म्स. इट मीन्स युअर ऑब्जेक्ट इज एबल टू टेक अ डिफरंट फॉर्म्स. ओके, मग याच्यामध्ये काल मी सांगताना दोन प्रकारचं पॉलिमॉर्फिझम सांगितलं, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम. हे सुद्धा आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट जो आपण डिस्कस केला होता, डेटा एनकॅप्सुलेशन. आता त्याच्यासाठी मी एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं होतं, टॅबलेट आणि कॅप्सूल. सो तुम्ही सांगितलं होतं टॅबलेट हे अखंड असते किंवा एकच असते, कॅप्सूल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्याला आपण दोन पार्ट मध्ये काय करू शकतो, सेपरेट करू शकतो, दोन कॅप सेपरेट करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपली पावडर काय केलेली असते, फिल केलेली असते. तर तोच कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस मी एखादा क्लास लिहितो तर त्या क्लासमध्ये डेटा आणि त्याला ऍक्सेस करणारे काय असतात, फंक्शन्स. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळेस आपण कुठलाही क्लास लिहू तर त्या क्लासमध्ये काय असतात, डेटा असतो आणि त्याला ऍक्सेस करणारे फंक्शन्स असतात. आणि ज्यावेळेस आपण डेटा आणि त्याला ऍक्सेस करणारे फंक्शन्स एकत्र बाइंड करतो, एकत्र पॅक करतो सिंगल कॉम्पोनंट मध्ये, तर त्या प्रोसेसला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, एनकॅप्सुलेशन. सो इथं बघा, एनकॅप्सुलेशन इज द पॅकिंग ऑफ डेटा अँड द फंक्शन्स इनटू अ सिंगल कॉम्पोनंट. ओके, सो साध्या सोप्या भाषेत सांगू शकतो, अ कंबायनिंग डेटा विथ द फंक्शन इज कॉल्ड ॲज अ डेटा एनकॅप्सुलेशन. हे का करायचं, कशासाठी करायचं, तर डेटा एनकॅप्सुलेशनला आपण काय म्हणतो, डेटा हायडिंग. ओके, की सिक्युरिटी पर्पज साठी, की तुमचा जो डेटा आहे ठराविक फंक्शनच काय करू शकतात, त्या डेटाला ऍक्सेस करू शकतात. त्या फंक्शनच्या व्यतिरिक्त बाकी डेटा फंक्शन्स डेटा ऍक्सेस करू शकत नाही. याचा अर्थ जे एक्सटर्नल फंक्शन्स आहेत त्या एक्सटर्नल फंक्शन पासून तो डेटा काय केलेला आहे, हाईड केलेला आहे. म्हणून या कन्सेप्टला डेटा हायडिंग असं नाव त्यांनी दिलेलं आहे. ओके, सो बेसिकली डेटा एनकॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि डेटा हायडिंग हे तिन्ही एकमेकांच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. या तिघांचं एम एकच आहे की आपला डेटा काहीही करून सिक्युअर राहायला पाहिजे. ओके,
आणि हे डेटा एनकॅप्सुलेशन असू द्या, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन असू द्या, डेटा हायडिंग असू द्या, हे फक्त आपण अचीव करू शकतो ते म्हणजे फक्त क्लासमुळं. कारण की हे सगळं जे काय होणार आहे, इनहेरिटन्स असू द्या, तुमचं एनकॅप्सुलेशन असू द्या, डेटा हायडिंग असू द्या, दिस इज बिकॉज ऑफ द क्लास. हा क्लास कन्सेप्ट हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. ओके. आणि आपण ज्यावेळेस शिकायला सुरुवात केली सी प्लस प्लस, तर या सी प्लस प्लसचं पहिलं नाव काय होतं? सी विथ क्लासेस. आणि मग नंतर ना त्याचं सी प्लस प्लस असं नाव 1983 मध्ये देण्यात आलं. ओके. तर त्या सायंटिस्टचं जे नाव आहे स्टॉपस्ट्रस बजार्ने यांनी ह्या सी प्लस प्लसचा काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. ओके. सो बेसिकली डेटा एनकॅप्सुलेशन, त्याच्या आधी आपण डिस्कस केलं पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, क्लासेस, ऑब्जेक्ट्स, हे सगळे आपले काल बघितलेले कन्सेप्ट आहेत. ओके. सो काल जे आपण काही पॉइंट बघितले होते त्याची आपण एक छोटीशी रिव्हिजन घेतली. ओके. आता आपण जे काही कन्सेप्ट शिकलेलो आहे त्याचं आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपल्याला प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंटेशन करता येतं किंवा करायचं झालं तर कसं करू शकतो, तर तुम्हाला एक छोटासा प्रोग्राम ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून मी तुम्हाला देतो. आता तुम्हाला हे पुढं परीक्षेमध्ये फंक्शन्स किंवा प्रोग्राम्स लिहायला विचारतात, त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. सो सगळ्यांनी लक्ष द्या. आपण नेहमीप्रमाणे आपली जी काही प्रोग्रामची पहिली लाईन आहे दॅट इज आय ओ स्ट्रीम, आपली हेडर फाईल. त्याच्यानंतर ना आपण युजिंग नेम स्पेस एसटीडी. ओके. आता आपल्याला काय करायचंय बघा, एक स्टुडंट, आपण सगळे स्टुडंट आहोत. स्टुडंट ॲज अ ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतोय. ह्या स्टुडंटचा आपल्याला एक प्रोग्राम लिहायचा आहे. त्या स्टुडंटला आपल्याला कम्प्युटरमध्ये रिप्रेझेंट करायचंय. तर आपण असे स्टुडंटचा एक ग्रुप तयार करणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो क्लास, आणि क्लासला नाव देऊया आपण स्टुडंट. ओके. सो क्लास कसा डिफाईन केलाय बघा, त्यासाठी कीवर्ड काय वापरलेला आहे? क्लास वापरलेला आहे. आणि त्या क्लासला काय नाव दिलेलं आहे? स्टुडंट नाव दिलेलं आहे. ओके. मग आता ह्या स्टुडंटचे कुठले कुठले ऍट्रिब्यूट्स आपण कन्सिडर करू शकतो? तर स्टुडंटचा आपण रोल नंबर कन्सिडर करू शकतो, नेम कन्सिडर करू शकतो, पर्सेंटेज कन्सिडर करू शकतो, मोबाईल नंबर, डिव्हिजन. ओके. जसा आपल्याला प्रोग्राम मध्ये गोष्टी हव्यात, माहिती हवी आहे, त्या पद्धतीने आपण त्याचे ऍट्रिब्यूट्स काय करू शकतो? कन्सिडर करू शकतो. ओके. जर तुमची फिजिकल एज्युकेशनच्या रिलेटेड एक्झाम असेल आणि तुम्हाला तिथं स्टुडंटचा डेटा हवा असेल, मग त्या ठिकाणी त्याची हाईट, त्याचं वेट, त्याचा ब्लड ग्रुप, ओके, हे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो? कलेक्ट करू शकतो. ओके. अकॅडमिक्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यायची असतील, मग त्याला किती पर्सेंटेज आहे, त्याला ग्रेड काय मिळालेली आहे. ओके. सो त्या पद्धतीने म्हणजे आपला इंटरेस्ट काय आहे, आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी प्रोग्राम लिहायचा आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अट्रिब्यूट्स हे काय करावे लागतात? कन्सिडर करावे लागतात. इथे आपण जनरल प्रोग्राम लिहिणार आहोत. सो मी स्टुडंट ॲज अ क्लास घेतलेला आहे. क्लास कसा डिक्लेअर केलेला आहे बघा, क्लास कीवर्ड वापरलेला आहे, पुढं नाव दिलेले स्टुडंट. आता हे जे स्टुडंट नाव दिलेलं आहे हे काही स्टँडर्ड नाव नाहीये, दिस इज युजर डिफाईन. युजरला वाटलं, युजर हवे ते नाव या ठिकाणी देऊ शकतो. जसं की हे क्लास, हे स्टँडर्ड आहे, हे तुम्हाला लिहावंच लागतं. इट इज सिस्टम डिफाईन. ओके. म्हणून याला मी कीवर्ड म्हटलेले. कीवर्ड्स आर द रिझर्व वर्ड्स ऑर प्री डिफाईन वर्ड्स विथ सर्टन मिनिंग, की जे खूप डार्क कलर मध्ये दिसतात बघा तुमच्या स्क्रीनवर. ओके. सो हे जे डार्क बोल्ड फॉन्ट मध्ये जे दिसतात, दीज आर द स्पेशल वर्ड्स. दीज वर्ड्स हॅव्हिंग अ स्पेशल मिनिंग. तर त्याला काय म्हटलं जातं? कीवर्ड्स म्हटलं जातं. असे तुमच्या सी प्लस प्लस मध्ये 48 कीवर्ड्स आहेत. किती कीवर्ड्स आहेत? 48. आणि सी लँग्वेज मध्ये किती कीवर्ड्स आहेत? 32 कीवर्ड्स. ओके. तर सी मध्ये 32 कीवर्ड्स आहेत आणि सी प्लस प्लस मध्ये 48 कीवर्ड्स आहेत. एक्झॅक्टली सी पेक्षा याच्यामध्ये संख्या जास्त असणार आहे. का? कारण की सी प्लस प्लस हा सी पेक्षा काय आहे? सुपेरियर आहे, सुपरसेट आहे. ओके. सो या ठिकाणी क्लास हा कीवर्ड आहे. आपण नाव दिलेलं आहे क्लासला स्टुडंट. त्याच्यामध्ये स्टुडंटची आपण सपोज दोनच इन्फॉर्मेशन घेऊया. एक घेऊया आपण त्याचा रोल नंबर आणि दुसरं घेऊया त्याचं नाव. ओके.
आवाज येतोय माझा ऐकायला? दिसतेय का स्क्रीन सगळ्यांना? Yes. हो सर. ठीक. सो आपण घेणार आहोत नेम. आता ह्या नेम मध्ये आपण सपोज याचा मी ॲरे घेतोय. आपण ॲरे, पॉइंटर, रेफरन्स सगळं डिस्कस करणार आहे. आता हा जो मी घेतलेला आहे हा आहे व्हेरिएबल. याला काय म्हणायचं? व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करणार आहे. हा कुठल्या प्रकारचा व्हेरिएबल आहे? याचा डेटा टाईप काय आहे? सो हा जो डेटा टाईप आहे हा कुठल्या प्रकारचा आहे? इंटिजर टाईपचा आहे. ओके. सो आपण नेक्स्ट लेक्चरला इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट ते वेगवेगळे जे डेटा टाईप्स आहेत आपण डिस्कस करणार आहोत. सो इथं आपण काय घेतलेलं आहे? डेटा टाईप घेतलेला आहे. टाईप ऑफ डेटा, कुठल्या प्रकारचा डेटा आपण त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहे. व्हेरिएबलला आपण ऍक्च्युली डिफाईन का करतो? तर प्रोग्राम मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे ती स्टोअर करण्यासाठी मेमरीची गरज असते आणि त्याच मेमरीला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. सो व्हेरिएबल्स आर मेमरी लोकेशन्स. ओके. सो ह्या प्रोग्राम मध्ये ज्या वेळेस मी स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट तयार करेल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय येणार आहे? रोल नंबर एक येणार आहे, त्याचं नाव एक येणार आहे. आता हे नाव घेताना बघा कसं लिहिलेलं आहे मी. असं नाही लिहिलं नुसतं कॅरेक्टर नेम. ओके. सो आपले नेम जे असतात ते अल्फाबेट्स असतात, कॅरेक्टर्स असतात, म्हणून त्याचा डेटा टाईप काय घेतलेला आहे? कॅरेक्टर घेतलेला आहे. पण असं जर लिहिलं तर फक्त एकच अल्फाबेट घेईल. मला एक नकोय, मला काय हवेत? ग्रुप ऑफ अल्फाबेट्स. आपल्या नावामध्ये एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स असतात, मग त्यासाठी आपल्याला काय घ्यावा लागतो? ॲरे घ्यावा लागतो. सो ॲरे बद्दल पण आपण पुढे डिस्कस करणार आहे. सो हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करतो? ॲरे. ॲरे म्हणजे काय? ग्रुप. तर या ठिकाणी आपण 20 कॅरेक्टर्स आपण या नेम मध्ये काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. ओके. सो या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये दोनच डेटा घेतलेला आहे मी. पहिला डेटा घेतलाय रोल नंबर, दुसरा डेटा घेतलाय नेम. आता यांना ऍक्सेस करणारे फंक्शन, सपोज दोन फंक्शन्स मी लिहितो. void एक फंक्शन घेऊया गेट डेटा आणि दुसरं फंक्शन घेऊया पुट डेटा. की हे फंक्शन जे आहेत हे दोन फंक्शन्स या डेटाला काय करणार आहे? ऍक्सेस करणार आहे. ओके. आता तुम्ही जर जनरली डिस्कस केलं किंवा जनरली जर बघितलं तर क्लासमध्ये काय लिहिलेलं आहे? क्लासमध्ये त्याचा डेटा लिहिलेला आहे आणि त्याचे काय लिहिलेले आहेत? फंक्शन लिहिलेले आहेत. ओके. सो बेसिकली क्लासची डेफिनेशन या पद्धतीने पण आपण सांगू शकतो. क्लास, आपण पहिली डेफिनेशन काय सांगितली? क्लास इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स. तसं क्लास इज अ कलेक्शन ऑफ data and the function. Okay. So class is what? It is a collection of data and function. Clear? So इथे जो डेटा आहे ह्याला काही बुक्स मध्ये डेटा मेंबर म्हटलेले आहे. डेटा मेंबर म्हणजे काय? क्लासमध्ये जे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहे त्यांना म्हणायचं डेटा मेंबर आणि जे फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत त्यांना म्हणायचं मेंबर फंक्शन. म्हणून काही बुक्स मध्ये अशी पण डेफिनेशन आहे, class is a collection of data members and member function. Class is a collection of data members and member function. What is data member? Data members are the variables which are the members which are defined declared inside the class. Okay. जसं की रोल नंबर हा क्लासच्या आत डिफाईन केलेला आहे, नेम क्लासच्या आत डिफाईन केलेला आहे. सो दीज टू आर द डेटा मेंबर्स आणि यांना ऍक्सेस करायला हे दोन फंक्शन्स आहेत, get data and put data. These are not standard functions. These are user defined functions. Okay. जसं क्लासचं नाव पण युजर डिफाईन आहे तसं हे फंक्शन सुद्धा काय आहेत? युजर डिफाईन आहेत. हे कुठेही स्टँडर्ड लायब्ररी डिफाईन केलेले नाहीत. युजर त्याची डेफिनेशन काय करणार आहे? लिहिणार आहे. क्लिअर? सो बेसिकली क्लासमध्ये आपण काय लिहितो? डेटा आणि फंक्शन्स लिहितो. तर इथं तुम्हाला कळावं म्हणून शॉर्ट मध्ये इथं कमेंट मध्ये लिहितो, क्लास मध्ये आपण काय लिहितो? क्लास इक्वल टू डेटा मेंबर प्लस मेंबर फंक्शन. ओके. सो क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा अँड मेंबर फंक्शन. आता हा जो डेटा आहे हा डेटा काय रिप्रेझेंट करतो? तर त्या क्लासच्या प्रॉपर्टीजला रिप्रेझेंट करतो. की मी इथं क्लास कुठला घेतलाय? स्टुडंट. मग स्टुडंटला कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात?
त्याचा रोल नंबर असतो, त्याचा नेम असतो. आता आपण इथं दोनच प्रॉपर्टीज कन्सिडर केलेल्या आहेत. आपण याच्यात एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज कन्सिडर करू शकतो. ओके, मोबाईल नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकतो, ईमेल आय डी घेऊ शकतो, क्लास, डिव्हिजन, पर्सेंटेज, जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे तुम्ही ती घेऊ शकता. पण इथं आपल्याला एक डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे की एक्झॅक्टली क्लास आपण कसा लिहितो. ओके, सो या ठिकाणी अजून एक गोष्ट असते, ज्यावेळेस तुम्ही क्लास लिहिता तर क्लासमध्ये एक ऍक्सेस स्पेसिफायर नावाचा कन्सेप्ट असतो. ओके, सो बेसिकली बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही कुठलाही ऍक्सेस स्पेसिफायर लिहित नाही त्यावेळेस त्याचा प्रायव्हेट हा बाय डिफॉल्ट काय असतो, ऍक्सेस स्पेसिफायर असतो. आता या ठिकाणी माझा जो डेटा आहे त्याला मी काय करतो, प्रायव्हेट करतो, आणि जे माझे फंक्शन्स आहेत त्याला मी काय करतो, पब्लिक करतो. आता हे प्रायव्हेट पब्लिक हे काय आहेत, तर क्लास मधले ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, तर ऍक्सेसचा अर्थ माहितीये का तुम्हाला? मराठीत ऍक्सेस म्हणजे काय? परवानगी. ओके, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, तुम्हाला वायफाय जर पब्लिक कनेक्शन असेल तर इझिली त्याचा ऍक्सेस होतो, तुम्ही त्याला काय करू शकता, वापरू शकता, बरोबर आहे की नाही? जर पब्लिक असेल तर विदाउट पासवर्ड तुम्ही डायरेक्ट नेटवर्कला कनेक्ट होता, त्याला अनसिक्युअर नेटवर्क म्हटलं जातं किंवा अनप्रोटेक्टेड नेटवर्क म्हटलं जातं, जसं की एअरपोर्टला असतं किंवा ह्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनला असतं, हॉटेलमध्ये असतं. ओके, की ज्याच्यामध्ये पब्लिक नेटवर्क असतं, ते कुणी येतं कुणी ऍक्सेस करतं. ओके, पण आपल्या घरचं जे नेटवर्क असतं त्याला आपण युजर नेम पासवर्ड दिलेलं असतं. कनेक्शन करताना त्याला कनेक्ट होताना आपल्याला पासवर्ड एंटर करावा लागतो, मगच आपण त्याला काय करू शकतो, कनेक्ट. त्याला सिक्युअर पार्ट नेटवर्क म्हणायचं. ओके, सो बेसिकली सिक्युरिटीसाठी आपण केलेलं ते प्रोव्हिजन आहे. तसंच तुमच्या क्लासमध्ये सुद्धा तुम्ही जो डेटा डिक्लेअर केलेला आहे या डेटाला सुद्धा तुम्हाला सिक्युरिटी द्यायची आहे. मग ती सिक्युरिटी देण्यासाठी हे प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड असे 3 ऍक्सेस स्पेसिफायर्स आहेत. इथं मी लिहितो बघा. तर सी प्लस प्लस मध्ये 3 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. स्पेसिफायर कुठले कुठले 3 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, तर पहिला सांगितला मी तुम्हाला प्रायव्हेट, दुसरा सांगितला मी तुम्हाला पब्लिक, आणि तिसरा आहे प्रोटेक्टेड. ओके, सो नाव फक्त लक्षात ठेवा. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, तर ऍक्सेस स्पेसिफायर काय स्पेसिफाय करतं की तुमचा डेटा कुणी ऍक्सेस करायचा कुणी ऍक्सेस करायचा नाही, हे जर आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं असेल तर सी प्लस प्लस मध्ये असे 3 प्रोव्हिजन्स आहेत. आयदर वी कॅन मेक आवर डेटा प्रायव्हेट, पब्लिक ऑर प्रोटेक्टेड. आता प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये काय फरक आहे, कोण सांगू शकतं का? नावातच आहे, प्रायव्हेट म्हणजे काय आणि पब्लिक म्हणजे काय. येस, कोण सांगू शकतं का दोघांमधला अर्थ, प्रायव्हेट आणि पब्लिक? प्रायव्हेट म्हणजे जे फक्त स्वतः यूज करू शकतो. पब्लिक म्हणजे जे इतरांमध्ये पण आपल्याला ओपनली एक्सपोज करता येतं. त्याला म्हणजे करेक्ट, कदाचित बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट. करेक्ट, शब्द बघा. पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं की महामंडळ, बस, कुणी बसतं कुणी उतरतं, तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता का? एखाद्याला उतरू शकता का बसमध्ये, उतरतो तू बसायचं नाही बसमध्ये, असं आपण म्हणू शकतो का? नाही. कारण की त्याची ओनरशिप आपल्याकडे नाहीच आहे. इट इज अ पब्लिक, हे सगळ्यांसाठी आहे. पण जर स्वतःची आपली गाडी असेल, प्रायव्हेट, आपला आपला राईट आहे कुणाला बसवायचं कुणाला उतरायचं, बरोबर आहे की नाही? सेम गोष्ट इथं सुद्धा. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादा क्लास लिहिता त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या डेटाला सिक्युरिटी द्यायची असेल तर तुम्ही त्याला काय करणार आहे, प्रायव्हेट करणार आहे. जर तुम्हाला सिक्युरिटी नको असेल, कुणी ऍक्सेस करायला पाहिजे असेल, तर तुम्ही त्याला काय करणार आहे, पब्लिक करणार आहे. ओके, आता प्रायव्हेट व्हेकल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस ती व्हेकल लिमिटेड लोक जे ओनर आहेत तेवढेच ऍक्सेस करणार की नाही, कुणी ऍक्सेस करू शकणार आहे का? ओके, तर कन्सेप्ट समजून घ्या. रिअल लाईफला तुम्ही थोडं त्याला मॅच करून घ्या की प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेडचा आता विचार करू नका. प्रोटेक्टेड आपण इनहेरिटन्स मध्ये डिस्कस करूया. ओके, सो तुमच्याकडं मी जे पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय की सी प्लस प्लस इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इट एम्फसाइज ऑन अ डेटा.
there is a security for a data. So how the security is given? So certain provisions are made in a C++. Okay, त्यातला एक प्रोव्हिजन काय, ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्च्युली ह्या ऍक्सेस स्पेसिफायर मुळे तुमचा डेटा काय होणार आहे, हाईड होणार आहे, डेटा हायडिंग. की तुम्ही काय करताय, एक क्लास लिहिताय आणि त्या क्लासमध्ये तुमचा डेटा आणि त्याला ऍक्सेस करणारे फंक्शन्स तुम्ही एकत्र ठेवताय. बघा मी एकत्र ठेवले, कंबाईन केले, आणि त्या कंबाईन करण्याच्या प्रोसेसला त्यांनी नाव दिलेलं आहे डेटा एन्कॅप्सुलेशन. डेटा एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय, कंबायनिंग, कीपिंग, बाइंडिंग, पॅकिंग डेटा विथ फंक्शन्स इन अ सिंगल कॉम्पोनंट. ओके, सो या ठिकाणी हा स्टुडंट क्लास झाला, त्याचा हा डेटा झाला, आणि त्याला ऍक्सेस करणारे हे काय झाले, फंक्शन्स झाले. ओके, मग आता पुढं सपोज हा क्लास मी काय करतो, कंप्लीट करतो, आणि मी एक अजून एक फंक्शन लिहितो. फॉर एक्झाम्पल एखादं XYZ नावाचं फंक्शन. ओके, आता तुम्ही जर बघितलं, हा जो XYZ फंक्शन आहे, हा या क्लासचा पार्ट आहे का, सांगा बरं तुम्ही. नाही. नाही, कारण की हा जो क्लास आहे इथं स्टार्ट झाला, इथं संपला. हा ह्याचा पार्ट कधी झाला असता क्लासचा, जर मी याला याच्या आतमध्ये दिलं असतं तर. पण नाही, आता तो माझा कुठे, क्लासच्या बाहेर आहे. म्हणजे थोडक्यात हा माझा एक्सटर्नल फंक्शन झालं. कसलं फंक्शन झालं, एक्सटर्नल फंक्शन झालं, समजून घ्या. आता हा जो एक्सटर्नल फंक्शन आहे, ह्या एक्सटर्नल फंक्शनला हा डेटा ऍक्सेसिबल होणार नाही. ह्याच कन्सेप्टला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, डेटा हायडिंग. का बरं असं, कारण का तुमचा जो डेटा आहे तो काय आहे, प्रायव्हेट, आणि प्रायव्हेट डेटा जो आहे तो फक्त त्याचे मेंबर्स, त्या क्लासचे मेंबर्सच काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहेत. नॉन मेंबर, ज्यालाच आपण दुसरं नाव दिलेलं आहे काय, एक्सटर्नल फंक्शन. सो एक्सटर्नल फंक्शन्सलाच आपण अजून काय म्हणू शकतो, नॉन मेंबर फंक्शन, की जो क्लासचा मेंबर नाही. जसं की बघा, माझी गाडी आहे प्रायव्हेट, माझ्या गाडीमध्ये मी यूज करू शकतो, माझ्या फॅमिलीतले सगळे मेंबर्स काय करू शकतात, यूज करू शकतात. पण माझ्या मेंबर्स शिवाय जे माझ्या फॅमिलीचे मेंबर्स नाहीयेत, याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल, किंवा ज्यांना आपण नॉन मेंबर म्हणतो. नॉन मेंबर जो असेल तो माझी गाडीमध्ये येऊन बसेल का, माझी गाडी ऍक्सेस करेल का, नाही. ओके, का तर माझी प्रायव्हेट गाडी आहे. हा, हे जर तुम्ही पब्लिक म्हटलं असता तर माझे मेंबर सुद्धा बसू शकतात आणि माझे नॉन मेंबर सुद्धा बसू शकतात, कारण की इट इज अ पब्लिक. ओके, सो तो सिनारिओ इथं वापरायचा आहे, की तुम्ही ज्यावेळेस एखादा क्लास घेता, त्या क्लास मधला जर डेटा तुम्ही प्रायव्हेट केला तर तो फक्त त्याचे मेंबर्स पुरतच काय होतो, ऍक्सेसिबल होतो. तो त्याच्या नॉन मेंबर्सला, म्हणजे एक्सटर्नल फंक्शन्सला ऍक्सेसिबल होत नाही. याचा अर्थ तुमचा तो डेटा त्यांच्यापासून काय केलेला आहे, हाईड केलेला आहे. या कन्सेप्टला त्यांनी नाव दिलेले डेटा हायडिंग. ओके, सो डेटा हायडिंग म्हणजे काय, तर नॉन मेंबर फंक्शन्स, एक्सटर्नल फंक्शन्स आर नॉट ऍक्सेसिंग द प्रायव्हेट डेटा मेंबर्स. ओके, सो लक्षात ठेवा, कोण ऍक्सेस करतं, पब्लिक मेंबर्स ऍक्सेस करतात, किंवा मेंबर फंक्शन्स ऍक्सेस करतात, नॉन मेंबर फंक्शन्स ऍक्सेस करत नाही. या कन्सेप्टला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, डेटा हायडिंग. ओके, सो बेसिकली डेटा हायडिंग कन्सेप्ट जो आहे तो डेटा एन्कॅप्सुलेशन पासूनच तयार झालेला आहे. कारण की आपण डेटा एन्कॅप्सुलेशन करत असताना आपल्या डेटाला जे कोण फंक्शन्स ऍक्सेस करणार आहेत त्याला आपण एका युनिटमध्ये काय करणार आहोत, कंबाईन करणार आहोत, पॅक करणार आहोत. त्यामुळं त्या डेटाला ऍक्सेस करणारे फंक्शन्स त्याच्याबरोबरच आहेत. जे फंक्शन्स त्याच्याबरोबर पॅक केलेले नाहीयेत, त्याच्याबरोबर कंबाईन केलेले नाहीयेत, त्या सगळ्या फंक्शन्सला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल फंक्शन किंवा नॉन मेंबर फंक्शन. ओके, सो नॉन मेंबर फंक्शन, मेंबर फंक्शन, हे शब्द जरा लक्षात ठेवा. डेटा मेंबर, ओके, सो डेटा जो क्लास मधला पार्ट असतो त्याला डेटा मेंबर म्हणायचं. जे फंक्शन्स क्लासमध्ये डिक्लेअर केलेले असतात त्यांना मेंबर फंक्शन म्हणायचं. जे डिक्लेअर केलेले नाही आहेत त्यांना नॉन मेंबर किंवा एक्सटर्नल म्हणायचं. ओके, सो बेसिकली डेटा हायडिंग कुणापासून कुठला डेटा हाईड होतो, प्रायव्हेट डेटा हा नेहमी
तुमच्या नॉन मेंबर फंक्शन पासून काय होतो, हाईड होतो. आता गंमत बघा, हा जर डेटा मी प्रायव्हेटच्या ऐवजी पब्लिक केला, बघा प्रायव्हेटच्या ऐवजी मी जर पब्लिक केला, नावातच आहे पब्लिक, मग इट कॅन बी ऍक्सेसिबल टू ऑल. मेंबर फंक्शनला पण ऍक्सेसिबल होणार आहे आणि नॉन मेंबर फंक्शनला सुद्धा ऍक्सेसिबल होणार आहे. तिथं डेटा हायडिंग होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुमचा चॉईस आहे, तुमचा राईट आहे माझ्या डेटाला प्रायव्हेट करायचं का पब्लिक करायचं. मग आता आपल्या जर डेटाला सिक्युरिटी हवी असेल तर आपण डेटाला पब्लिक करणार का प्रायव्हेट करणार? प्रायव्हेट. करेक्ट. कारण का आपल्याला सिक्युरिटी मस्ट आहे. जर आपल्या डेटाला सिक्युरिटी जर आपण मेंटेन नाही केली तर आपल्याला काय करावं लागणार आहे, भरपूर प्रॉब्लेम्सला फेस करावं लागणार आहे. ओके, सो बेसिकली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जास्त फेमस होण्यामागचं कारण काय, तर इनहेरिटन्स, की ज्याच्यामध्ये रियुजेबिलिटी आहे. दुसरं कारण काय आहे, डेटा हायडिंग, ज्याच्यामध्ये डेटाला काय सिक्युरिटी आहे. ओके, की सी मध्ये म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग जो कोड आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी कोड तुमच्याकडे आहे पण तुम्हाला तो रियूज करता येत नाहीये, म्हणजे तोच कोड तुम्हाला रिपीट करावा लागतो, रिडंडन्सी करावी लागते, डुप्लिकेशन्स करावे लागतं. त्यामुळे तिथं तुम्हाला जास्त कोड लिहावा लागतो, त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स जास्त घ्यावे लागतात कम्पॅरेटिव्हली ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये कोडची साईज कमी होती रियुजेबिलिटीमुळं, इनहेरिटन्समुळं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला डेटाला प्रॉपर सिक्युरिटी देता येते. ओके, म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ही जास्त यूज केली जाते, कारण का त्याचे हे ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, सो पुढे गेल्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस बद्दल परत एकदा डिस्कस करणारच आहोत. सो बऱ्यापैकी मला वाटतंय जे काही एक्झाम्पल तुम्हाला मला सांगायचं होतं तर ते तुम्हाला समजलं असावं. कारण की आपण थेरॉटिकली फक्त डिस्कस केलं क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर या ठिकाणी आपण एक स्टुडंट नावाचा क्लास घेतलेला आहे. ओके, तो क्लास कसा लिहिलेला आहे बघा, क्लास आणि क्लासचं नाव, त्याला कसं लिहिलंय, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, आणि मग त्याच्यामध्ये काही डेटा घेतलेला आहे, काही फंक्शन्स घेतलेले आहे. कारण की ज्यावेळेस आपण कुठलाही क्लास घेतो तर क्लास म्हणजे काय, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाइप्स. की इथं ज्या ज्या वेळेस मी स्टुडंट नावाचा क्लास घेईल, या स्टुडंट क्लासचे जेवढे जेवढे ऑब्जेक्ट तयार करेल, बघा हा माझा कुठला क्लास आहे, स्टुडंट क्लास, त्याचा मी ज्यावेळेस ऑब्जेक्ट तयार करेल S1, S2, S3 असे माझे 3 ऑब्जेक्ट्स मी इथे एक्झाम्पल मध्ये तयार केले. सो ज्यावेळेस S1 कन्सिडर करेल तर त्या S1 चा प्रॉपर्टी असणारे रोल नंबर, नेम, S2 ला प्रॉपर्टी असणारे रोल नंबर, नेम, S3 ला प्रॉपर्टी असणारे रोल नंबर, नेम. पण S1 चा रोल नंबर वेगळा असणार आहे, S2 चा रोल नंबर वेगळा असणार आहे, S3 चा रोल नंबर काय असणार आहे, वेगळा असणार आहे. म्हणजे एखाद्या क्लासचे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट्स तयार करतो, सो ऑल ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग अ सेम प्रॉपर्टीज सेम असतात, व्हॅल्यूज त्यांच्या काय असतात, डिफरंट असतात. ओके, सो या ठिकाणी S1, S2, S3 हे या क्लासचे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. ओके, दीज आर कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट. असे मी कितीही ऑब्जेक्ट काय करतो, तयार करू शकतो. म्हणून काही बुक्स मध्ये अशी पण डेफिनेशन दिलेली क्लास इज अ फॅक्टरी ऑफ ऑब्जेक्ट. क्लास इज अ फॅक्टरी ऑफ ऑब्जेक्ट. फॅक्टरी म्हणजे माहितीये तुम्हाला की एकदा एखादा क्लास लिहिला की त्या क्लास पासून आपण जेवढे पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट काय करू शकतो, तयार करू शकतो. म्हणून क्लास इज अ फॅक्टरी ऑफ ऑब्जेक्ट. ओके, क्लास इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स. क्लास इज अ कलेक्शन ऑफ data and member function. Class is a user defined data type. These are the different points regarding the class. Okay, so what is class? क्लास म्हणजे काय, तर क्लास बद्दल जर आपल्याला डिस्कस करायचं झालं डिटेल मध्ये तर या ठिकाणी बघा, क्लास इज अ वे टू बाइंड डेटा अँड असोसिएटेड फंक्शन टुगेदर. आताच लिहिलं आपण की ज्या ज्या वेळेस आपण कुठलाही क्लास लिहितो तर त्या क्लासचा यूज करून काय करतो, वी आर बाइंडिंग व्हॉट, डेटा अँड असोसिएटेड फंक्शन्स टुगेदर. ओके, म्हणून ह्यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हटलेलं आहे, एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन इज द
packing of data and functions into a single component. So how you are going to encapsulate your data? By using class. म्हणून इथे दिलेलं आहे, class is a way to bind data and its associated functions together. Okay, the entire set of data and code of the object can be made user defined data type. Okay, so मगाशी सांगितलं क्लास इज अ युजर डिफाईन, की हे काय स्टुडंट स्टँडर्ड आहे का? नाही, मला वाटलं स्टुडंटच्या ऐवजी वेगळा कुठला तरी करायचा आहे, एस इन्फो नावाचा क्लास तयार करायचा आहे. ओके, सो मी कुठलंही काहीही नाव देऊ शकतो ऍज पर द रिक्वायरमेंट, ऍज पर द नीड. ओके, ऑफ अ युजर, युजर कॅन डिफाईन एनी नेम टू द क्लास, म्हणून दिस इज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. Okay, the second point, user defined data type. Okay, so basically in fact object is nothing but the variable of type class. Okay, so हा जो ऑब्जेक्ट आपण तयार केलेला आहे, हा ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर तुम्हाला सांगितलं की स्टुडंट क्लास आहे, त्या स्टुडंट क्लासमध्ये S1 एक ऑब्जेक्ट आहे, S2 एक ऑब्जेक्ट आहे, S3 एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात त्या क्लासचे हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जसं की तुमचा सगळ्यांचा जो क्लास आहे, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया तुम्ही सगळे 12th सायन्सचे स्टुडंट्स आहात. सो हा तुमचा जो क्लास आहे, त्या क्लासमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, किती ऑब्जेक्ट्स आहेत? सपोज आपण कन्सिडर करूया 175 स्टुडंट्स आहेत. सो ईच अँड एव्हरी 175 student is a object of class 12th सायन्स. ओके, आणि मग त्यातला प्रत्येक स्टुडंट, मग तो S1 आहे, S2 आहे, S3 आहे, असं आपण काउंट करत गेलो की शेवटचा स्टुडंट मला किती सापडणार आहे? 175. आणि हे सगळे स्टुडंट रिअल वर्ल्ड मधले काय आहेत? एक्झिस्टन्स असलेले एंटिटीज आहेत. म्हणून ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. ऑब्जेक्ट इज अ व्हेरिएबल ऑफ क्लास. म्हणजे थोडक्यात हे S1, S2, S3 हे सगळे काय झाले? व्हेरिएबल झाले. कुणाचे? क्लासचे व्हेरिएबल. म्हणून तुम्ही ऑब्जेक्टची ती पण डेफिनेशन सांगू शकता, ऑब्जेक्ट इज अ व्हेरिएबल ऑफ क्लास. जसं ऑब्जेक्टची डेफिनेशन तुम्ही काय सांगताय? अन ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. ओके, तसंच तुम्ही क्लासच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऑब्जेक्टची डेफिनेशन अशी सांगू शकता की ऑब्जेक्ट इज नथिंग बट व्हेरिएबल ऑफ क्लास. ओके, आणि मग एकदा क्लास डिफाईन केला की आपण किती पण ऑब्जेक्ट त्याच्यापासून तयार करू शकतो. त्याप्रमाणे सांगितलं, वन्स क्लास इज डिफाईन्ड इट वी कॅन क्रिएट एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. म्हणून क्लास इज अ फॅक्टरी ऑफ ऑब्जेक्ट. आणि शेवटची जी काल मी पहिल्यांदा डेफिनेशन सांगितली होती, क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स विथ सिमिलर टाइप्स. ओके, सो बघा आज आपण थोडे जास्त एलॅबोरेट करून पॉइंट डिस्कस करतोय. म्हणजे कालच्या लेक्चरला मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं व्हॉट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. पण आज मी काही पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड केले. व्हॉट इज क्लास? क्लास म्हणजे काय? इट इज अ सिमिलर कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट. पण त्याच्यात अजून मी क्लास बद्दल भरपूर गोष्टी ऍड केल्या की क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा अँड द फंक्शन. A class is a way to bind data with associated function. मग ज्यावेळेस आपण डेटा आणि असोसिएटेड फंक्शनला बाइंड करतो त्याला आपण काय म्हणतो? एनकॅप्सुलेशन म्हणतो. एनकॅप्सुलेशन आपण हे क्लास पासून काय करत असतो? मिळवत असतो. ओके, सो बेसिकली अशा वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पुढे जसं जसं जाऊ अजून आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टीचं काय करणार आहोत? अंडरस्टँडिंग करणार आहोत. ओके, कारण की आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ह्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात होणार आहे. ओके, जर मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी की क्लास इज अ वे ऑफ बाइंडिंग डेटा असोसिएटेड फंक्शन, तर समजणार नाही तुम्हाला. पण आज तुम्हाला डेटा एनकॅप्सुलेशन मुळे समजलं की डेटा एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण आपला डेटा आणि त्याला असोसिएटेड असणारे फंक्शन्स काय करतोय? एका कॉम्पोनंट मध्ये बाइंड करतो, पॅक करतोय. त्या प्रोसेसला नाव काय दिलेलं आहे? एनकॅप्सुलेशन. मग आपण कसं पॅक करतो, कसं बाइंड करतो? तर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा की या ठिकाणी क्लास घेतलाय मी स्टुडंट आणि त्याच्यामध्ये काय घेतलेले आहेत? दोन मेंबर, डेटा मेंबर्स घेतलेले आहेत. एक रोल नंबर घेतलाय आणि नेम घेतलाय आणि यांना ऍक्सेस करणारे हे दोन फंक्शन्स आहेत. आणि मग मी ह्या चौघांना काय केलेले? एका क्लासमध्ये बाइंड करून टाकलंय, पॅक करून टाकलंय. ओके, म्हणजे थोडक्यात क्लास इज अ वे
ऑफ बाइंडिंग डेटा विथ असोसिएटेड फंक्शन. मग जे असोसिएटेड फंक्शन आहेत तेच फक्त तो डेटा काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहेत. मग जे असोसिएटेड नाहीत, जसं की ह्या एक्झाम्पल मध्ये तुमचा XYZ हा काय आहे, एक्सटर्नल फंक्शन आहे, नॉन मेंबर फंक्शन आहे. म्हणजेच काय, जो असोसिएटेड नसलेलं फंक्शन आहे, त्यांना तुम्हाला हा रोल नंबर आणि नेम ऍक्सेसिबल होणार नाही जर तुम्ही त्याला काय केलं असेल, प्रायव्हेट केलं असेल. तर पब्लिक केलं असेल तर तुम्ही काय करू शकता, कुणालाही ऍक्सेसिबल करू शकता. मग हे प्रायव्हेट पब्लिक काय आहे, तर दीज आर द ऍक्सेस स्पेसिफायर, की ऍक्सेस करायचंय, ऍक्सेस स्पेसिफाय करायचं आहे की कुणाला प्रायव्हेट करायचंय, कुणाला पब्लिक करायचंय. मग प्रायव्हेट केलं तर काय होतं, पब्लिक केलं तर काय होतं. ओके, सो प्रोटेक्टेड बद्दल आपण पुढे डिस्कस करणार. ओके, सो आज आपण जे काय पॉइंट डिस्कस करतोय, आतापर्यंत जे काही डिस्कस केलेलं आहे, याच्यात कुणाला काय डाऊट असतील तर विचारा. जे काय मी सांगतोय ते समजतंय का तुम्हाला? पहिली गोष्ट, मला माहिती आहे तेवढं जड होणार आहे, पण पर्याय नाहीये आपल्याला. ते सारखं सारखं ऐकून समजून घेऊन ते तुम्हाला थोडं यूज टू करावं लागणार आहे. येस, काहीतरी रिप्लाय द्या. हो समजते. ओके, ओके. सो बेसिकली आता आपण जो काही प्रोग्राम लिहिलेला आहे तो पूर्ण प्रोग्राम नाही लिहिलेला आहे, आम्ही फक्त स्केलेटन लिहिलेला आहे. मी प्रोग्राम पण लिहिणार आहे, पण अख्खा प्रोग्राम लिहायच्या आधी त्यातले जे काही महत्वाचे पॉइंट, की क्लास कसा असतो, म्हणजे परीक्षेला जर प्रश्न आला तुम्हाला, व्हॉट इज क्लास, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल, सो यू कॅन राईट दिस एक्झाम्पल, नो प्रॉब्लेम. हा, ओके, एक्झाम्पल तुम्ही काही पण लिहू शकता. अजून एखादा क्लास आपण लिहूया, एम्प्लॉई नावाचा क्लास. क्लास एम्प्लॉई नाव फक्त EMPच देतो. मग याच्यामध्ये काही डेटा घ्यायचा आहे. सपोज आपण डेटाला नेहमी प्रायव्हेट करायची, चांगली सवय. मग एम्प्लॉई मध्ये काय घ्यायचं आहे, एम्प्लॉई ID घेऊ. नंतर ना काय घेऊया, एम्प्लॉई नेम घेऊया किंवा ई नेम घेऊया. अजून काय घेता येईल, डिपार्टमेंट घेऊया. ओके, अजून काय घेता येईल, सॅलरी घेऊया. असं आपण खूप काही काही गोष्टी घेऊ शकतो, इंटिजर, सॅलरी. ओके, सो बेसिकली मग ह्याला ऍक्सेस करणारे फंक्शन पब्लिक. ओके, सो तुम्ही इथं void गेट डेटा किंवा वेगळे नाव आपण देऊ शकता. रीड फंक्शन, void राईट फंक्शन. ओके, सो हा एक अजून एक एक्झाम्पल झालं तुमच्या क्लासचं. ओके, सो बघा, याला तात्पुरतं आपण उचलून टाकूया. तो दोन क्लासेस लिहिले. हा एक झाला स्टुडंट क्लास आणि हा एक झाला तुमचा एम्प्लॉई क्लास. मग ज्या ज्या वेळेस आपण क्लास लिहितो तर क्लासमध्ये काय काय लिहिले बघा, डेटा लिहिलेला आहे आणि त्याला ऍक्सेस करणारे फंक्शन लिहिलेलं आहे. म्हणून इथं मी लिहिलेलं आहे, क्लास इज इक्वल टू डेटा मेंबर प्लस मेंबर फंक्शन. सो हे डेटा मेंबर्स काय रिप्रेझेंट करतात, त्या क्लासचे प्रॉपर्टीज, त्या क्लासचे ऍट्रिब्यूट्स. जसं की इथं एम्प्लॉई क्लास आहे, एम्प्लॉई क्लासचे ऍट्रिब्यूट्स काय काय घेतलेत, ID घेतलंय, नेम घेतलंय, डिपार्टमेंट घेतलंय, सॅलरी घेतलंय, अजून भरपूर काय काय गोष्टी घेता येईल, डेझिग्नेशन घेता येईल, एक्सपिरियन्स घेता येईल. ओके, सो आपण ज्या ज्या पद्धतीने आपल्याला लॉजिक हवंय त्या त्या पद्धतीने आपण ऍट्रिब्यूट्स काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. एखादा ऍट्रिब्यूट नसेल तर तुम्ही इथं ऍड केलं की ऑटोमॅटिकली त्या क्लासच्या प्रत्येक ऑब्जेक्टला ते ऍट्रिब्यूट काय होणार आहे, ऑटोमॅटिकली ऍड होणार आहे. हा फायदा आहे बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये, की सपोज तुम्ही या ठिकाणी एक स्टुडंट क्लास घेतलेला आहे आणि त्याच्या मगाशी केल्याप्रमाणे 3 ऑब्जेक्ट तुम्ही तयार केलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला पुढे गेल्यानंतर ना वाटलं अरे यांचा मोबाईल नंबर पण हवाय. ओके, सो तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी इंटिजर कॉन्टॅक्ट नंबर हा जर मेंबर ऍड केला की ऑटोमॅटिकली तो सगळ्यांमध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात या पद्धतीने आपल्याला आपला प्रोग्राम एक्सपांड करायला,
मेंटेन करायला, डेव्हलप करायला सोपं जातं. म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच हा नेहमी प्रोसिजर ओरिएंटेड पेक्षा जास्त प्रेफर केला जातो, यूज केला जातो. ओके, सो बेसिकली बघा, मी या ठिकाणी अजून एक क्लास लिहिलेला आहे. क्लासचं नाव काय दिलेलं आहे मी, एम्प्लॉई, EMP. ओके, त्याच्यामध्ये मेंबर्स घेतले. आता फॉर एक्झाम्पल मी हे प्रायव्हेट नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. बाय डिफॉल्ट C++ मध्ये क्लासचा ऍक्सेस स्पेसिफायर हा काय असतो, प्रायव्हेट असतो. म्हणजे नाही लिहिलं तरी तो बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतो. ओके, जर लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, नाही लिहिलं तरी तुम्हाला तिथं बाय डिफॉल्ट तो प्रायव्हेट असतो. ओके, पब्लिक हा आपल्याला लिहावा लागतो. जर तुम्ही पब्लिक पण नाही लिहिलं, प्रायव्हेट पण नाही लिहिलं, तर सगळंच आपला डेटा काय होतो, डेटा आणि फंक्शन प्रायव्हेट होतात. ओके, सो एक चांगली सवय, आपल्याकडे जो डेटा आहे, जे मेंबर फंक्शन्स आहेत, तर नेहमी डेटाला प्रायव्हेट करायचं आणि मेंबर फंक्शन्सला पब्लिक करायचं. आता ह्याला पब्लिक का करायचं त्याचं रिझन पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. क्लिअर? सो बेसिकली आता आपण जे डिस्कस करत होतो की डेटा एन्कॅप्सुलेशन, की ज्याच्यामध्ये आपण आपला डेटा आणि फंक्शनला काय करतोय, कंबाईन करतोय. पण कसं कंबाईन करतो, तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो, क्लास यूज करावा लागतो. द क्लास इज अ वे टू बाइंड डेटा अँड इट्स असोसिएटेड फंक्शन. मग क्लास कसा बाइंड करतो, तर हे मी तुम्हाला एका छोट्या एक्झाम्पल थ्रू काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. क्लिअर? सो आता या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर दोन एक्झाम्पल्स आपण क्लासचे लिहिलेले आहेत. एक स्टुडंट क्लास लिहिलेला आहे आणि एक आपण एम्प्लॉई नावाचा क्लास लिहिलेला आहे. तसंच तुम्ही अजून तिसरं एक्झाम्पल लिहू शकता, क्लास अकाउंट नावाचं. मग त्याच्यामध्ये अकाउंटच्या रिलेटेड ऍट्रिब्यूट तुम्ही घेऊ शकता. लेट वी राईट इंटिजर अकाउंट नंबर, कॅरेक्टर अकाउंट टाइप, कॅरेक्टर अकाउंट होल्डर, कुणाचा अकाउंट आहे त्याचं नाव येणार, इंटिजर ओपनिंग बॅलन्स और यू कॅन टेक बॅलन्स. ओके, पब्लिक, मग त्याच्यासाठी लागणारे फंक्शन्स तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी लिहू शकता. ओके, सो दिस इज अ क्लास, थर्ड क्लास, तिसरा क्लास अकाउंट, त्याचे हे ऍट्रिब्यूट. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुमचा जो क्लास आहे त्याच्या रिलेटेडच ऍट्रिब्यूट्स आपण इथं कन्सिडर करतोय. बघा, जर एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉईच्या रिलेटेड, स्टुडंट असेल तर स्टुडंटच्या रिलेटेड, कारण की हे ऍट्रिब्यूट्स ह्या त्या क्लासला काय करत असतात, डिस्क्राईब करत असतात. क्लासला डिस्क्राईब करत असतात, म्हणजेच कुणाला डिस्क्राईब करत असतात, ऑब्जेक्ट्सला डिस्क्राईब करत असतात. आणि त्या डेटावरच आपण काय करू शकतो, त्या ऑब्जेक्ट्सला डिस्टिंग्विश करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो बेसिकली कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. क्लास कसे लिहिलेत, क्लासमध्ये काय लिहितो आपण, डेटाला प्रायव्हेट का करतो, पब्लिक का नाही करत, प्रायव्हेट पब्लिक काय आहे, त्याला ऍक्सेस स्पेसिफायर म्हटलं जातं. ओके, की ते स्पेसिफाय, द वर्ड स्पेसिफाईज हु इज गोइंग टू ऍक्सेस दॅट डेटा. ओके, मग त्यामध्ये प्रायव्हेट असेल तर काय, पब्लिक असेल तर काय, तर ते मेन्शन करणारे हे 3 ऍक्सेस स्पेसिफायर्स आहेत C++ मध्ये. जावामध्ये अजून वाढवलेले आहेत, टोटल 5 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. ओके, सो आपल्या स्कोप मधला पार्ट नाही येतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट कळालं, क्लास कळालं, इनहेरिटन्स कळालं, पॉलिमॉर्फिझम कळालं, डेटा एन्कॅप्सुलेशन कळालं. आता डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, डेटा हायडिंग तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, सो डेटा ऍब्स्ट्रॅक्शन व्यवस्थित समजून घ्या, काय कन्सेप्ट काय आहे. जर तुम्ही तुमचा कोड जर ऑब्झर्व केला, तर मी पूर्ण कोड लिहिणार आहे, इथं कोड लिहिलेला नव्हता, आता पूर्ण कोड वेगळ्या एक्झाम्पल मध्ये लिहितो. बघा, लक्ष द्या, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. IOStream using namespace std class info private integer roll number character name
हे दोन मेंबर फंक्शन्स घेणार आहोत आपण. पब्लिक पहिलं फंक्शन घेऊया आपण, void get data. या फंक्शनची डेफिनेशन आपण लिहूया, cout /n enter roll number and name. कशी मी नुसतं स्केलेटन लिहिलं होतं, आता पूर्ण प्रोग्राम लिहितो. सो हिअर यू विल गेट रोल नंबर अँड नेम. त्याच्यानंतर ना जे मिळालेलं आहे ते तुम्हाला प्रिंट करायचं आहे. लेट वी राईट पुट डेटा, आणि मग इथं आपण प्रिंट करणार आहोत /n रोल नंबर इज इक्वल टू, आपला व्हेरिएबल आहे रोल नंबर. एका ह्याच्यामध्ये लिहिलं तरी चालेल, /n नेम इज इक्वल टू नेम. इथं हा क्लास आपण कंप्लीट केलेला आहे. सो बघा, मगाच्या प्रोग्राम मध्ये आपण फक्त या ठिकाणी फंक्शन्स डिक्लेअर केले होते, त्याला डिफाईन नव्हते केले. आता त्याला मी डिफाईन म्हणजे मीनिंग पण दिलेलं आहे, त्याला बॉडी दिलेली की हे ऍक्सेस करणार म्हणजे काय करणार. सो गेट डेटा रीड करणार, पुट डेटा राईट करणार, प्रिंट करणार. ओके, आता मला हे फंक्शन्स काय करायचे, कॉल करायचे. सो या ठिकाणी आपण आपलं मेन फंक्शन काय करूया, लिहूया. आपल्या क्लासचं नाव काय आहे, एस इन्फो. सो तुम्ही जर बघितलं क्लासचं नाव काय, एस इन्फो. एस इन्फोचा एक ऑब्जेक्ट तयार केला S1, आणि आता S1 डॉट, बघा या ठिकाणी पहिलं फंक्शन कॉल करतो गेट डेटा, आणि दुसरं फंक्शन कॉल करतो, सॉरी एक मिनिट, पहिलं फंक्शन कॉल करतो, त्यानंतर ना दुसरं फंक्शन कॉल करतो. ओके, सो हा आता आपला पूर्ण प्रोग्राम तयार झाला. याला मी सेव्ह करतो. सपोज याला नाव देऊया sinfo.cpp. प्रोग्रामला कंपाईल करूया. ओके, C++ मध्ये मेन फंक्शन ऑलवेज रिटर्न इंटिजर व्हॅल्यू अँड C विल रिटर्न void. ओके, सो त्याप्रमाणे माझा प्रोग्राम कंपाईल झाला, रन करतो. आता इथं तो मला विचारतोय बघा, एंटर रोल नंबर. सो आय एंटर रोल नंबर 1. सपोज नाव एंटर करतो सचिन. सो अकॉर्डिंगली बघा, माझं पहिलं जे फंक्शन आहे गेट, त्यांनी ह्या दोन व्हॅल्यूज घेतल्या, आणि जे पुट आहे त्यांनी त्या दोन व्हॅल्यूज काय केल्या, प्रिंट केल्या. ओके, सो या पद्धतीने आपण आपला पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट यूज करून प्रोग्राम केला, की ज्याच्यामध्ये आपण क्लास वापरलेला आहे स्टुडंट, त्याचे डेटा मेंबर्स घेतलेले आहेत रोल नंबर नेम, दोन फंक्शन्स घेतलेले आहेत गेट डेटा अँड पुट डेटा, त्याचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे S1 डॉट गेट डेटा, S1 डॉट पुट डेटा. क्लिअर. आता जर मला अजून एखादा स्टुडंट घ्यायचा असेल तर मी या ठिकाणी दुसरा ऑब्जेक्ट तयार करणार S2, आणि त्याप्रमाणे बघा, जसं मी S1 डॉट गेट डेटा केलंय तसं S2 डॉट काय करणार आहे, गेट डेटा करणार. S2 डॉट पुट डेटा करणार. ओके, सो इथं आता माझ्या दोन स्टुडंटचा डेटा काय होणार आहे, तयार होणार आहे. आता मी याला रन करतो. पहिला स्टुडंट रोल नंबर 1, त्याचं नाव सपोज XYZ. रोल नंबर 2, त्याचं नाव PQR. सो बघा, या ठिकाणी रोल नंबर पहिल्या स्टुडंटचा आला 1, दुसऱ्या स्टुडंटचा आला 2. ऍट्रिब्यूट बघा सिमिलर आहेत बघा, रोल नंबर नेम, रोल नंबर नेम. का, कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या क्लासला लिहितो तर त्या क्लास पासून जेवढे काय ऑब्जेक्ट्स तयार होणार आहेत त्या सगळ्यांना हे कॉमन ऍट्रिब्यूट्स काय होत असतात, अप्लाय होत असतात. ओके, सो या पद्धतीने आपण आपला पूर्ण प्रोग्राम काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. जर मला तिसरा ऑब्जेक्ट तयार करायचा असेल, परत मी तिसरा S3 नावाचा काय करू शकतो, तयार करू शकतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही सगळा डेटा ऍक्सेप्ट करून घ्या, S1 S2 S3, आणि मग तुम्ही एकदम त्यांना पण काय करू शकता, डिस्प्ले करू शकता. ओके, सो S1 डॉट पुट केलंय, S2 डॉट पुट करूया, आणि S3 डॉट पुट करूया. ओके, आता याला मी सेव्ह करतो, पुन्हा एकदा कंपाईल करतो, रन करतो. आता बघा,
रोल नंबर 1 त्याचं नाव XYZ, रोल नंबर 2 PQR, रोल नंबर 3 LMN. आता एंटर करतो. सो यू कॅन गेट 1 2 3 XYZ PQR LMN. ओके. सो या पद्धतीने आपण कितीही ऑब्जेक्ट्स काय करू शकतो, तयार करू शकतो. आता आपला जो पुढचा पॉइंट आहे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. ओके. आज मी फक्त डेटा ऍब्स्ट्रॅक्शन सांगणार आहे आणि आपण थांबणार आहे. ओके. मला माहिती आहे थोडं जरा डोकं आता तुमचं जड होत असणार आहे. ओके. सो बेसिकली ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय बघा. What do you mean by data abstraction? So, abstraction refers to the act of representing essential feature without including the background details of explanation. Okay. Classes are the concept of abstraction and are defined as a list of abstract attributes and the functions to operate on these attributes. Okay. याचा अर्थ काय होतो समजून घ्या. आधी आपण डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल डिस्कस करूया. तो कन्सेप्ट तुम्हाला समजला की त्याला आपण इकडे रिलेट करूया. ओके. तुमच्यापैकी किती जणांना टू व्हीलर फोर व्हीलर चालवता येते? बऱ्यापैकी येत असेल. टू व्हीलर येते सगळ्यांना चालवता? ओके. आता सपोज आपण एखादी टू व्हीलर घेतली, तर आपण ज्यावेळेस एखादी टू व्हीलर विकत घेतो त्यावेळेस आपल्याला ज्या काही शोरूम मध्ये आपण जाणार आहोत ते त्या गाडीचे फीचर्स सांगतील, गाडी कशी स्टार्ट करायची, त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे फीचर्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेताल आणि तुम्ही त्याला यूज करताल. बरोबर आहे. आता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या शोरूम मध्ये गाडी घ्यायला जाता त्यावेळेस तुम्हाला गाडी खोलून गाडी बिघडल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल काय सांगितलं जातं का? नाही. ओके. म्हणजे तिथं आपल्याला फक्त काय सांगितलं जातं, हाऊ टू यूज. ओके. काय सांगितलं जातं, हाऊ टू यूज. पण जर काय प्रॉब्लेम झाला, काय फॉल्ट झाला तर त्याच्या मागचं लॉजिक, त्याच्या मागचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला सांगितलं जात नाही. ओके. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन पण तेच करतं. ऍब्स्ट्रॅक्शन काय करतं, रिप्रेझेंट द इसेन्शियल फीचर्स, की जे फक्त तुम्हाला इसेन्शियल फीचर्स सांगतं, काय इन्क्लूड करत नाही, विदाउट इन्क्लुडिंग द बॅकग्राऊंड डिटेल्स. ओके. की आपलं तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया की मला गाडी स्टार्ट करायची आहे. मग मी काय करेल, बटन स्टार्ट करेल, की ऑन करेल, बटन स्टार्ट करेल, बटन प्रेस केलं की माझी गाडी स्टार्ट होणार आहे. ओके. म्हणजे मला फक्त एवढं माहित असणं अपेक्षित आहे की बटन प्रेस केल्यानंतर ना गाडी स्टार्ट होते. पण बटन दाबल्यानंतर गाडी स्टार्ट होण्यामागचं आतमध्ये काय लॉजिक होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं नाही, जे आपल्यापासून काय केलेलं आहे, हाईड केलेलं आहे. तर सेम सिनारिओ आपण इथं तेच करतोय या प्रोग्राम मध्ये. पहिला ऑब्जेक्ट तयार केला, मला डेटा घ्यायचा आहे, मी काय करणार आहे, S1 डॉट गेट डेटा. दुसरा ऑब्जेक्ट घ्यायचा S1 डॉट गेट डेटा, S2 डॉट गेट डेटा, तिसरा घ्यायचा आहे S3 डॉट गेट डेटा. ओके. म्हणजे थोडक्यात हा जो क्लास आहे हा क्लास फक्त तुम्हाला या पार्टशीच इंटरॅक्ट होऊन देतो. याच्यामध्ये गेट डेटामध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं नाही. जसं की या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सी आउट काय आहे, आउटपुट ऑब्जेक्ट आहे. सी इन काय आहे, इनपुट ऑब्जेक्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी सी आउट यूज करायचंय तिथं तिथं कुठलं ऑपरेटर वापरलं आपण, 2 वेळा लेस दॅन साइन, त्याला काय म्हणतो आपण, इन्सर्शन ऑपरेटर. 2 वेळा ग्रेटर दॅन ऑपरेटर त्याला आपण काय म्हणतो, एक्सर्शन ऑपरेटर. म्हणजे ज्या ज्या वेळेस मला रीड करायचंय त्या त्यावेळेस मी काय वापरणार आहे, सी इन वापरणार आहे. ज्या ज्या वेळेस मला काहीतरी प्रिंट करायचंय त्यावेळेस मी काय वापरणार आहे, सी आउट वापरणार आहे. करेक्ट. सो हे सी इन आणि सी आउट हे माझे इनपुट आउटपुट ऑब्जेक्ट्स आहेत की जे कुठे डिफाईन केलेले आहेत, ह्या हेडर फाईल मध्ये. पण त्याच्या माग सी इन लिहिल्यानंतर काय होतं, सी आउट लिहिल्यानंतर काय होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का, नाही. जे आपल्यापासून काय केलेलं आहे, हाईड केलेलं आहे. आणि हे हाईड कुणामुळे झालेलं आहे, तुमच्या क्लासमुळे झालेलं आहे. तर ही जी प्रोसेस आहे, ही जी कन्सेप्ट आहे त्याला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन किंवा ऍब्स्ट्रॅक्शन फक्त. सो ऍब्स्ट्रॅक्शन रेफर्स द ऍक्ट ऑफ, ऍक्ट म्हणजे रूल, काय, रिप्रेझेंटिंग इसेन्शियल फीचर. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन हे सेट ऑफ रूल्स आहेत की जे काय करतं, ओनली रिप्रेझेंट द इसेन्शियल फीचर्स
विदाउट इन्क्लुडिंग द बॅकग्राऊंड डिटेल्स ऑफ एक्सप्लेनेशन. की ते कसं होतं, त्याच्या मागं काय होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं नाही. आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, हाऊ इट इज गोइंग टू बी युज्ड, how it is going to be work, how it is going to be implement, that is not expected to the know. Okay, so abstraction is a set of rule that only represent essential features without including background details. Okay, so abstractionचा कन्सेप्ट असा आहे की ज्याच्यामध्ये आपण लॉजिकल पार्टिशन करतोय, की माझा कोड मी सेपरेट ठेवतोय आणि युजरचा इंटरॅक्शन आपण सेपरेट करतोय. ओके, कोड आणि माझं इंटरॅक्शन एकत्र करत नाही, जे की प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये काय होतं, एकत्र होतं, त्यामुळे युजर कन्फ्यूज व्हायचा. ओके, सो इथं क्लिअर कट तुमचा क्लासमुळे काय होतोय, तुमचा कोड सेपरेट राहतोय आणि युजरचा पार्ट सेपरेट राहतोय. म्हणजे युजरला फक्त माहित असणं गरजेचं आहे, ऑब्जेक्ट तयार करा आणि तुम्ही त्याला ऍक्सेस करा. ओके, पण त्याच्या माग काय लॉजिक आहे हे त्याच्यापासून काय केलं जातं, हाईड केलं जातं. या कन्सेप्टला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, ऍब्स्ट्रॅक्शन दिलेलं आहे. ओके, याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये कुठले ऍट्रिब्यूट्स आहेत, कुठले फंक्शन्स आहेत, हे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असण्याची गरज नाही. त्यासाठी त्यांनी नाव दिलेले क्लासेस आर द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन and are defined as a list of abstract attributes and the functions to operate on these attributes. ओके, ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इसेन्शियल फीचर्स माहीत असणं अपेक्षित आहे, बॅकग्राऊंड डिटेल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही. ओके, दे एनकॅप्सुलेट ऑल इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट दॅट आर टू बी क्रिएटेड. तर त्या क्लासमध्ये ऑटोमॅटिकली त्याला सगळ्यांना काय केलं जातं, एनकॅप्सुलेट केलं जातं, पॅकिंग केलं जातं, जेणेकरून तुमच्या युजरला फक्त इसेन्शियल फीचर्स काय केले जातात, रिप्रेझेंट केले जातात, बॅकग्राऊंड डिटेल्स हाईड केले जातात. ओके, सो बेसिकली बघा, टोटल तुमच्याकडं ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये ऑब्जेक्ट, क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा एन्कॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि डेटा हायडिंग असे 7 कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. ओके, सो बेसिकली बघा, याच्याबद्दल आपण पुढे अजून डिटेलमध्ये प्रोग्राम्स बघणार आहोतच. ओके, सो आजच्यासाठी आपण सेशन इथंच थांबूया. ओके, उद्या मे बी माझ्याकडे थोडं कॉलेजमध्ये काही पर्सनल, म्हणजे आमच्याकडं कविवर्य मोरपंत वादविवाद वक्तृत्व स्पर्धा आजपासून सुरू झालेल्या आहेत. उद्या त्या स्पर्धेचा शेवट आहे, तर संध्याकाळी प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम असतो. स्पर्धा साधारण 6-6:30 पर्यंत चालू असते आणि तिथून पुढे मग प्राइज डिस्ट्रीब्युशन. इन केस म्हणजे 99% मी लेक्चर घेईलच, पण जर लेट झाला तर 1% देअर बी चान्स की लेक्चर होणार नाही, पण मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये ते कम्युनिकेट करेन. ओके, सो आपण अपेक्षा करूया की उद्या आपल्याला वेळ मिळावा, वेळेत सगळं संपवावं, जेणेकरून आपल्याला लेक्चर कंटिन्यू करता येईल. ओके, सो आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबूया. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही तयार करून ठेवत जावा आणि ज्या वेळेस आपलं लेक्चर स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्ही विचारा, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा तुमच्यामुळं बाकीच्यांचे डाऊट्स पण क्लिअर होऊ शकतील. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.